नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, या नियमात राज्य सरकारची सुधारणा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे। सेवा काळात घोषित केलेले स्वग्राम अर्थात होम टाउन बदलण्यासाठी राज्य सरकारने आता अतिरिक्त संधी उपलब्ध करून दिलेली आहे। विवाह, कौटुंबिक, वैयक्तिक किंवा आपत्कालीन कारणामुळे स्थलांतर करावे लागलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे। सध्याच्या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्याच्या आत स्वग्राम घोषित करणे बंधनकारक होते। तसेच सेवा काळात केवळ एकदाच स्वग्राम बदलण्याची परवानगी दिली जात होती। मात्र अनेक कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीनंतर स्वग्राम घोषित केल्यामुळे त्यांना पुढे बदलाची संधी मिळत नव्हती। त्यामुळे स्वग्राम रजा प्रवास सवलत LTC मिळवताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या। महिला कर्मचाऱ्यांना मोठा फायदा। राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार विहित मुदतीनंतर स्वग्राम घोषित केलेल्या अविवाहित किंवा विवाहित महिला कर्मचाऱ्यांना विशेष परिस्थितीत स्वग्राम बदलण्याची अतिरिक्त संधी देण्यात आलेली आहे। विवाह, घटस्फोट, वैधत्व, परित्यक्ता किंवा पुनर्विवाह अशा कारणामुळे होणाऱ्या स्थलांतराचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मात्र शासन निर्णय जारी झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत स्वग्राम बदलासाठी अर्ज करणे आवश्यक राहणार आहे। यामुळे विवाहानंतर दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। कौटुंबिक स्थलांतर व नैसर्गिक आपत्तींनाही लागू। फक्त महिला कर्मचाऱ्यांपुरताच हा निर्णय मर्यादित नसून कौटुंबिक कारणे, मुलांचे शिक्षण, शासकीय योजना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे अन्य ठिकाणी स्थायिक झालेल्या कर्मचाऱ्यांनाही या अतिरिक्त संधीचा लाभ घेता येणार आहे। यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी अर्जामध्ये आवश्यक माहिती व कारणे नमूद करणे बंधनकारक राहील। तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर सेवा पुस्तकात या बदलाची नोंद करण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।